आपकी अदालत मध्ये सुपरस्टार सलमान खानवर आरोप आहे की हे निष्काळजीपणा करत असतात। सलमान, आजकाल असं ऐकण्यात आलंय की आजकाल खूप त्रासलेले आहात। Y+ सिक्युरिटी आहेत, प्रत्येक वेळी पोलीस बरोबर आहेत। पहिले सायकल घेऊन बाहेर जायचे, आता कोणतीच गोष्ट करू शकत नाही। सर, इनसिक्युरिटीपेक्षा सिक्युरिटी चांगली आहे। आहे ते आता। हो सर, सिक्युरिटी तर आहे। आणि म्हणजे असं तर नाहीये ना की जंगलातला वाघ होता, आता पिंजऱ्यात बंद आहे। हा सर, ते पहिल्यासारखं असं सायकल चालवणं, कुठे पण एकट्याने फिरायचं, ते आता नाही होत सर। पण त्याहून पण जास्त मला प्रॉब्लेम आहे की की जेव्हा आम्ही ट्रॅफिकमध्ये असतो, इतकी सगळी सिक्युरिटी, गाड्या, यु नो इनकन्व्हिन्स टू अदर पीपल, मग त्यांचे लुक पण येतात की अच्छा बेटा आता मोठा स्टार झाला, तर तो एक लुक पण येतो, इनकन्व्हिनियन्स पण होतो लोकांना। बिचारे फॅन्स, यु नो काही धमक्या वगैरे आहेत, म्हणूनच हे सगळं सिक्युरिटी वगैरे आहे। आणि ते पण सलमान, ह्या धमक्या तर सिरियस आहेत। हो सर। तर ज्या धमक्या आहेत त्या देशामधून सुद्धा आहेत आणि देशाच्या बाहेर सुद्धा आहेत। हो। आणि मी स्वतः त्याला पारखलं देखील। हे ज्या सिक्युरिटी तुम्हाला मिळाली आहे ती अशा करता मिळाली की कारण खरंच या सिरियस धमक्या आहेत, पण तुम्ही त्यांना सिरियसली घेत नाही। सर, ज्या ज्या गोष्टी मला करायला सांगितल्या आहेत त्या गोष्टी मी करतोय सर। आता आय नो की माझ्या पिक्चरमध्ये किसी का भाई किसी की जानमध्ये एक डायलॉगच आहे, दॅट दे हॅव टू बी लकी 100 टाइम्स, आय हॅव टू बी लकी वन्स। तर ते तर आहेतच, तर आता मला फक्त सावध राहायचं आहे, सावध राहायचं आहे। पण तरी देखील तुम्ही शूटिंग पण करताय, अवॉर्ड फंक्शनला सुद्धा जाताय, ईदची पार्टी सुद्धा करताय, इफ्तारमध्ये पण जाताय। सर, ते पूर्ण सिक्युरिटीसोबत जातो आहे मी सर। पूर्ण सिक्युरिटीसोबत, जसं मी आता इथे आहे, इथे कुठल्याच गोष्टीची गरज नाही आहे, यु नो। तर इथे तर एकदम सेफ आहे। इंडियामध्ये थोडंसं आहे प्रॉब्लेम, बट मला माहिती आहे की जे होणार आहे ते तर होणारच आहे, किती पण प्रयत्न केला तरी। आणि माझा विश्वास आहे की तो वर बसला आहे आपल्यासाठी। हो, पण याचा अर्थ असा नाही आहे की तो आहे म्हणून मी कसाही कुठेही बाहेर फिरायला लागेन वगैरे। असं काही नाही। पहिलं कसं होतं की शेरा तुमच्यासोबत असल्यामुळे तुमचं काम होऊन जायचं। आता भरपूर सारे शेरा आलेत माझ्याकडे। भरपूर सारे आलेत। एवढ्या सगळ्या बंदुका चालतात एकत्र, मलाच कधीतरी भीती वाटते। पण सलमान, तसं तर बंदुका पॉइंटेड असतात, पुढे मागे पुढे मागे। आणि त्यात पण सर एक लुक पण येतो ना, अच्छा ओके। आणि मग पुरुषांना कळेलच, कुठेच जाऊ शकत नाही। जसं मी एका मिनिस्टर किंवा मंत्रीला बघतो ना, मग मी असा लुक द्यायचो। तो आजकाल लुक माझ्यावर पडतोय। तर आता मी त्यांना बोलून ठेवलंय की सायरन वगैरेचा कुठलाही साऊंड नको आहे, ड्रायव्हर पण एकदम स्लो पेस, कारण नेहमी गाडी जोरात असली की ती पायलट गाडी निघून जाते। ज्या गाडीमध्ये आपण बसतो ना, आपण निघून जातो। त्या ज्याच्याकडून धमक्या येतात ना, तो पण काही नाही करणार, आपणच आपलं काम करून टाकू। त्यामुळे ड्रायव्हरला व्यवस्थित गाडी चालवायला सांगतो। पण ह्या ज्या काही धमक्या आल्या आहेत याच्या मागे 20 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, ब्लॅक बकच्या केसची गोष्ट। सर, मला नाही माहीत सर हे काय आहे, मला खरंच माहीत नाही आहे सर, मला खरंच माहीत नाही। आपली न्यायव्यवस्था जी आहे ना सर, ती एकदम सक्षम आहे। ती ठरवेल काय करायचं ते, आपले न्यायाधीश ठरवतील, जे पण काही येईल ते आपण बघू कसं काय। सर, ब्रिंग इट ऑन, ब्रिंग इट ऑन। मी तुमच्या या गोष्टीसाठी तुमचा आदर व्यक्त करतो की ही गोष्ट कोर्टात आहे आणि जे काही होईल ती आपली न्यायव्यवस्था ठरवेल, आणि आम्हाला खात्री आहे की तुम्ही नक्की सुटाल, आपकी अदालतमधून पण आणि त्या कोर्टातून सुद्धा। पण सलमान खान हे एक असं काहीतरी मॅग्नेट आहे की फिल्म इंडस्ट्रीमध्ये काही पण झालं
कोणाची बदनामी असेल किंवा कोणी या जगातून जरी गेलं तरी त्याचं खापर सलमानवरच लागतं. मग म्हटलं जातं की सलमानने इंडस्ट्रीमधून काढून टाकलं आणि काम करून दिलं नाही. सर मी स्वतः इंडस्ट्रीशी निगडीत नाही आहे. मी स्वतः इंडस्ट्रीमध्ये ज्यांच्यासोबत काम करतो त्यांच्याचसोबत काम करतोय. शूटिंग्सवर गप्पा गोष्टी करतो, घरी येतो आणि मग मी आहे आणि माझी फॅमिली आहे. तर याचा अर्थ असा नाही की मी इंडस्ट्रीमध्ये एकदम स्ट्रेट आउट म्हणजे की रोज पार्ट्या चालू आहेत, रोज गेट टुगेदर सुरू आहेत आणि इंडस्ट्रीमधले भरपूर लोक माझे मित्र आहेत. जसे काही लहानपणापासून जे आहेत ते आहेत, काही सिनियर्स आहेत. पण इम्प्रेशन तरी असंच आहे की फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करायचं असेल तर सलमानला सेट करा. सर मी अजून स्वतःला नीट सेट नाही करू शकलो आहे. एवढ्या वर्षानंतर आदी चोपडाने काम करायला सुरुवात केली आहे. आत्ता करण जोहरचा कॉल आला होता की एक फिल्म आहे. तर यांच्यासारखे मोठे प्रोड्युसर्स डिरेक्टर्स आहेत. तर त्यांनासुद्धा म्हणजे मलासुद्धा त्यांच्यासोबत काम करायचं आहे. हे आता अगदी अलीकडे सुरू झालं आहे. म्हणजे बघा 8-10 वर्ष अगोदर. पण या अगोदर मला कोणी हातच लावू शकत नव्हतं. तर म्हणूनच जे माझे जे आधीचे प्रोड्युसर्स आहेत जसे की बॉबी केंट आहेत, त्यांनी कुर्बान बनवली माझ्यासोबत, शादी करके फस गया ती बनवली माझ्यासोबत. मग 3-4 फिल्म्स अजून आहेत जसे मिस्टर श्याम बजाज आहेत. ते अजूनपर्यंत माझे चांगले मित्र आहेत. कारण मला माहिती आहे की जेव्हा खाली जाण्याची वेळ होते ना तर हीच माणसं माझ्याबरोबरने उभी राहतील. पण इम्प्रेशन तरी असंच आहे की जर सलमान कोणावर नाराज झाला तर त्याच्या इंडस्ट्रीमध्ये टिकणं मुश्किल आहे. नाही सर ते नाराज होण्यासारखं वगैरे माझ्यात वृत्तीच नाही आहे. ते नसतं का लोक पिऊन बडबडतात की मी याला नाही सोडणार की मी त्याला नाही सोडणार. पण जर मी घेतलेली असेल तर मी तो सोडून दे जाऊ दे यार. आय डोंट हॅव दॅट विंडिक्टिव्ह बोन इन माय बॉडी. आय डोंट हॅव दॅट ॲट ऑल की मी ह्याला नाही सोडणार, मी तुला कधीच नाही सोडणार. सो ते नाही अजिबात. ते येत असतं कधी कधी यार. अच्छा देन काय यार, आयुष्य टू लॉंग फॉर दिस ॲनिमॉसिटी. गो. हे म्हणजे दिस वॉज दॅट जर्नी. दिस इज मेंट टू बी इनफ. कशाला उगाच डोकं फिरवण्यासारखी कामं करायचं किंवा तुम्ही अँड आय डोंट. नाही तुमचं अगदी बरोबर आहे. मागच्या काही दिवसात आम्ही बघितलं की पठाण हिट करण्यासाठी सलमानने खूप. बिलकुल नाही सर. हे क्रेडिट शाहरुख खानकडून कोणी घेऊ नाही शकत, आदी चोपडाकडून कोणी घेऊ नाही शकत. बिलकुल पण नाही. शाहरुखने खूप छान काम केलंय. हे सगळे फॅन्स शाहरुखची फिल्म बघण्यासाठी आसुसलेले होते. योग्य वेळेवर योग्य संधी घेऊन आणि योग्य फिल्म आली. आणि शाहरुख, मला वाटतं या फिल्ममुळे हिंदी फिल्म इंडस्ट्रीत इतिहास लिहिला गेला आहे. हो ना? अक्षय कुमारची सेल्फी रिलीज होणार होती तेव्हा तुम्ही त्याच्याबरोबर एक व्हिडिओ केलात. हो. कंगनाची फिल्म सुद्धा तुम्ही प्रमोट केली होती. हो सर. ते इंडस्ट्री बोलतात की डिवायडेड आहे. ते मला नाही वाटत की विभागलेली आहे. लोकांची मतं आहे, लोकांमध्ये ग्रुप्स आहेत, लोकांमध्ये मैत्री पण आहे. पण जेव्हा इंडस्ट्रीला त्रास होतो तेव्हा सगळे एकत्र येतात. आता करण जोहर सोबत फिल्म करणार? हो करणार आहे. नक्कीच मी करणार आहे. म्हणजे मी ऑलरेडी एक फिल्म खूप केली आहे. वर्षांपूर्वी तुम्ही कुछ कुछ होता है साठी त्यांच्यासाठी सपोर्टिव्ह ॲक्टर म्हणून काम केलं होतं. हो केलं होतं. तर ते असं झालं होतं की ते बहुतेक करून सैफ अली खान, चंद्रचूडजी यांनी सगळ्यांनी रोल करण्यासाठी अगदीच नकार दिला होता. तर ती माझी बहीण अल्विरा आणि त्यांची चांगली मैत्री आहे. तर त्यांनी अल्विराला सांगितलं माझ्याशी बोलायला. अल्विरा म्हणाली यू मस्ट डू दॅट फिल्म. ते मला स्क्रिप्ट ऐकवायला आले. त्यांनी मला फर्स्ट हाफ ऐकवला. पण मी फर्स्ट हाफमध्ये नव्हतोच. मी म्हणालो कशाला वेळ फुकट घालवतो. आय एम डुईंग दॅट फिल्म. तू माझ्या बहिणीचा मित्र आहेस ना, तर मी ही फिल्म करतोय, डोंट वरी. पण ते सगळीकडे सांगत राहतात की मला खूप भीती वाटते वगैरे. तुमच्या पहिल्या पिक्चरमध्ये मी तुमच्या सोबत काम केलं आहे, मग आता घाबरायची काय गरज आहे. आणि असं पण ऐकण्यात आलं आहे की टायगर 3 मध्ये शाहरुख सुद्धा असणार आहे तुमच्याबरोबर. हे सरप्राईज आहे.